चंद्रपूरला जे घडलं त्यामध्ये उद्धव ठाकरेंची भूमिका नव्हती. चंद्रपुरात काँग्रेस पक्षामध्ये दुफळी निर्माण झालेली आहे, अशी प्रतिक्रिया चंद्रपूर महापौर पदावरून संजय राऊतांनी दिली आहे. तसंच ज्यांनी चंद्रपुरामध्ये भाजपला पाठिंबा दिलाय त्यांच्यावर कारवाई होईल, त्यांना जाब विचारला जाईल, असंही राऊतांनी म्हटलेलं आहे. आमचे 6 आहेत आणि काँग्रेसचे 27 आहेत. 27 आणि 6 मध्ये काही अंतर आहे. राजकीय चर्चा होऊ शकते. 27 आणि 6 मध्ये राजकीय चर्चा होऊ शकते, व्हायला हरकत नाही. पण मी वारंवार सांगतो की काँग्रेस पक्षामध्ये दुफळी झाल्यामुळे काही घडामोडी अचानक घडल्या. काँग्रेस पक्षामध्ये एकवाक्यता तिकडे मी चंद्रपूर पुरतच बोलतो, मी महाराष्ट्राचं बोलत नाही. हे फक्त चंद्रपूर भागापुरतंच मर्यादित आहे. तिथे दुफळी पक्षामध्ये होती, तिथे एकवाक्यता नव्हती. ते भांडण दिल्लीपर्यंत गेलं. हे भांडण दिल्ली सोडवू शकलं नाही, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सोडवू शकले नाहीत. त्याच्यामुळे त्यांनी शिवसेनेला दोष देऊ नये, याची जबाबदारी सगळ्यात आधी त्या दुफळीची त्यांच्या पक्षाने स्वीकारायला पाहिजे. परभणीत काय झालं का? अजिबात झालं नाही. इतर कुठे ठिकाणी झालं का? मुंबईत झालं का? काँग्रेस आणि शिवसेना वाद अजिबात नाही. हा चंद्रपूरचा स्थानिक वाद आहे. ज्या पक्षाने आमचा पक्ष फोडला, चिन्ह चोरलं, महाराष्ट्रामध्ये अराजक निर्माण केलं, अशा लोकांबरोबर पक्ष म्हणून कोणती भूमिका त्यांच्यासोबत जाण्याची उद्धव ठाकरेंनी कधीच घेतली नाही आणि घेणार नाहीत. चंद्रपूरच्या लोकांनी हा उद्योग केलेला आहे. त्याचं समर्थन आमच्या पक्षामध्ये कोणीही केलेलं नाही. मी इतकं सांगेन, वेट अँड वॉच. थोडं थांबा.